नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयातील आर्थिक नियोजन या विषयावर खूप इम्पॉर्टंट 25 प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओची PDF तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही PDF घेऊ शकता। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। प्रश्न पहिला, भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा। ऑप्शन ए आहे मार्च 1950, ऑप्शन बी आहे एप्रिल 1950, ऑप्शन सी आहे मार्च 1951 आणि ऑप्शन डी आहे मार्च 1949 रोजी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 15 मार्च 1950। ऑप्शन ए 15 मार्च 1950। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे दुसरा, डॅश डॅश हे नियोजनाचे पहिले अध्यक्ष आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी आहे CD देशमुख आणि ऑप्शन डी आहे KC पंत। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू। तर पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजनाचे पहिले अध्यक्ष आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा, भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाहीत? ऑप्शन ए आहे लोकसंख्या वाढ, ऑप्शन बी आहे औद्योगिक वाढ, ऑप्शन सी आहे स्वावलंबन आणि ऑप्शन डी आहे रोजगार निर्मिती। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लोकसंख्या वाढ। तर भारताच्या आर्थिक नियोजनाचे लोकसंख्या वाढ हे उद्दिष्ट नाहीत। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर ऑप्शन ए आहे राज्यपाल, ऑप्शन बी आहे मुख्यमंत्री, ऑप्शन सी आहे अर्थमंत्री आणि ऑप्शन डी आहे योजना मंत्री। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुख्यमंत्री। तर राज्य नियोजन आयोगाचा मुख्यमंत्री हा अध्यक्ष असतो। ठीक आहे मित्रांनो। पुढील प्रश्न आहे पाचवा, भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे। ऑप्शन ए आहे लोकशाही, ऑप्शन बी आहे प्रादेशिक, ऑप्शन सी आहे सूचक आणि ऑप्शन डी आहे आज्ञेनुसार नियोजन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सूचक। लक्ष ठेवा, ऑप्शन सी सूचक मध्ये भारतीय नियोजन प्रकारात मोडते। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे सहावा, भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना डॅश डॅश मध्ये करण्यात आलेली आहे। तर ऑप्शन ए आहे 1948, ऑप्शन बी आहे 1950, ऑप्शन सी आहे 1951 आणि ऑप्शन डी आहे 1952। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 15 मार्च 1950। लक्षात ठेवा, 15 मार्च 1950। पुढील प्रश्न आहे सातवा, भारतामध्ये मध्यवर्ती नियोजन मंडळ नेमण्याची सूचना कोणत्या आयोगाने केली होती? ऑप्शन ए आहे राजकोषीय आयोग, ऑप्शन बी आहे राष्ट्रीय कृषी आयोग, ऑप्शन सी आहे डॉक्टर होलकर आणि ऑप्शन डी आहे राज्य सत्ताक आयोग। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजकोषीय आयोग। पुढील प्रश्न आहे आठवा, कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते? तर ऑप्शन ए आहे समाजवादी, ऑप्शन बी आहे भांडवलशाही, ऑप्शन सी आहे साम्यवादी आणि ऑप्शन डी आहे मिश्र। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मिश्र। पुढील प्रश्न आहे नववा, भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात। ऑप्शन ए आहे भारताचे राष्ट्रपती, ऑप्शन बी आहे पंतप्रधान, ऑप्शन सी आहे भारताचे उपराष्ट्रपती आणि ऑप्शन डी आहे वित्तमंत्री। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंतप्रधान। पुढील प्रश्न आहे 10वा, प्लॅनिंग अँड द पुअर या ग्रंथाचे लेखक डॅश डॅश आहेत? तर ऑप्शन ए आहे दांडेकर, ऑप्शन बी आहे डॉक्टर अमर्त्य सेन, ऑप्शन सी आहे मिन्हास आणि ऑप्शन डी आहे महालनोबिस। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर BS मिन्हास। लक्षात ठेवा, डॉक्टर BS मिन्हास। पुढील प्रश्न आहे 11वा, महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खालील कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन ए आहे 1970 मध्ये, ऑप्शन बी आहे 1954 मध्ये,
ऑप्शन सी आहे 1974 मध्ये आणि ऑप्शन डी आहे 1951 मध्ये. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1974 मध्ये. तर महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात 1974 साली झालेली आहे. पुढील प्रश्न आहे 12वा. भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले आहे? तर ऑप्शन ए आहे कर्नाटक, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे गुजरात आणि ऑप्शन डी आहे राजस्थान. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 13वा. भारतातील 8 अग्रगण्य उद्योगपतींनी 1900 दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन ए आहे बॉम्बे प्लॅन योजना, ऑप्शन बी आहे गांधी योजना, ऑप्शन सी आहे नेहरू योजना आणि ऑप्शन डी आहे पंचवर्षीय योजना. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बॉम्बे प्लॅन योजना. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए बॉम्बे प्लॅन योजना. प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दिष्ट्य आहे? तर ऑप्शन ए आहे महत्तम उत्पादन, ऑप्शन बी आहे संतुलित विकास, ऑप्शन सी आहे देश आत्मनिर्भर आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. लक्ष द्या, ऑप्शन डी वरील सर्व. पुढील प्रश्न आहे 15वा. खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टांमध्ये समावेश करता येऊ शकत नाही? तर ऑप्शन ए आहे स्वयंपूर्णता, ऑप्शन बी आहे बेरोजगारी कमी करणे, ऑप्शन सी आहे महागाई नियंत्रण, ऑप्शन डी आहे आर्थिक विकास. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महागाई नियंत्रण. लक्षात ठेवा, ऑप्शन सी महागाई नियंत्रण. पुढील प्रश्न आहे प्रश्न 16वा. खालीलपैकी कोणत्या घटकाचा भारताच्या आर्थिक नियोजनाच्या दीर्घकालीन उद्दिष्ट्यांमध्ये समावेश होतो? तर ऑप्शन ए आहे स्वयंपूर्णत, ऑप्शन बी आहे आर्थिक विषमता कमी करणे, ऑप्शन सी आहे दारिद्र्य निर्मूलन आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आहे प्रश्न 17वा. खालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचे वैशिष्ट्य नाही? तर ऑप्शन ए आहे आर्थिक नियोजन, ऑप्शन बी आहे भौतिक नियोजन, ऑप्शन सी आहे सामाजिक नियोजन आणि ऑप्शन डी आहे समाजवादी नियोजन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी समाजवादी नियोजन. पुढील प्रश्न आहे 18वा. नियोजनकारिता साधन सामुग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता वित्तीय उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्रोत आहे? तर ऑप्शन ए आहे परदेशी मदत, ऑप्शन बी आहे सार्वजनिक कर्ज, ऑप्शन सी आहे कर आकारणी आणि ऑप्शन डी आहे विदेशी भांडवल. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर आकारणी. लक्ष द्या, ऑप्शन सी कर आकारणी. पुढील प्रश्न 19वा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला, त्यासाठी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले? तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए विदेशी क्षेत्र, ऑप्शन बी सार्वजनिक क्षेत्र, ऑप्शन सी शेती क्षेत्र आणि ऑप्शन डी वित्तीय क्षेत्र. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सार्वजनिक क्षेत्र, ऑप्शन बी सार्वजनिक क्षेत्र. पुढील प्रश्न 20वा. भारत सरकारने मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि ऑप्शन डी आहे यशवंतराव चव्हाण. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू. लक्ष ठेवा, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 21वा. आर्थिक विषमता कमी नियोजनामध्ये करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या स्थान देण्यात आले आहे. ऑप्शन ए आहे उच्च, ऑप्शन बी आहे न्यून, ऑप्शन सी आहे शून्य आणि ऑप्शन डी आहे तटस्थ. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यून. लक्षात ठेवा, ऑप्शन बी न्यून. पुढील प्रश्न आहे 22वा. नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे 22वा. नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? ऑप्शन ए आहे 1 जानेवारी 2014 रोजी, ऑप्शन बी आहे 1 जानेवारी 2015 रोजी, ऑप्शन सी आहे 1 मे 2014 रोजी आणि ऑप्शन डी आहे 1 मे 2015
2015 रोजी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1 जानेवारी 2015 रोजी. तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे 23वा. नीती आयोगाचे विस्तारित नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन ए आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल इंडिया, ऑप्शन बी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ऑप्शन सी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेडिशनल इंडिया आणि ऑप्शन डी आहे नॅशनल इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूट. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. लक्षात ठेवा ऑप्शन बी. प्रश्न 24वा. खालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचा स्वीकार करण्याचे कारण नाही? तर ऑप्शन ए आहे अपुरी नैसर्गिक संसाधने, ऑप्शन बी आहे बाजार यंत्रणेच्या मर्यादा, ऑप्शन सी आहे सामाजिक न्यायाची गरज आणि ऑप्शन डी आहे विकासासाठी साधन संकलन आणि वाटप. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अपुरी नैसर्गिक संसाधने. लक्षात ठेवा ऑप्शन ए अपुरी नैसर्गिक संसाधने. पुढील प्रश्न 25वा आणि शेवटचा प्रश्न. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतो? लक्षात ठेवा नीती आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन ए आहे अर्थमंत्री, ऑप्शन बी आहे पंतप्रधान, ऑप्शन सी आहे राष्ट्रपती आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंतप्रधान हा नीती आयोगाचा अध्यक्ष असतो. लक्षात ठेवा पंतप्रधान. मित्रांनो, खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. तर आपण या अगोदर भारतीय अर्थव्यवस्थेमधील दारिद्र्य आणि बेरोजगारी व रोजगार या विषयावर प्रश्न घेतला होता. तर प्रश्न असा आहे 1999 ते 2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे बिहार, ऑप्शन सी आहे त्रिपुरा आणि ऑप्शन डी आहे ओडिशा. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही या अगोदरचा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब तो व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतर कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.